नमस्कार सगळ्या माजी सैनिकांना. माजी सैनिकांसाठी एक जाहिरात आली 72 पदांसाठी आणि ही जाहिरात पण खूप छान जाहिरात आहे. 72 पदांची जाहिरात जी तुम्हाला आहे ती सैनिक कल्याण विभाग यांच्या मार्फत आली आहे. सो तुमच्याच डिपार्टमेंटची जाहिरात आहे तुमच्यासाठी. फक्त माजी सैनिक इथे फॉर्म भरू शकतात. मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया की या पदासाठी पात्रता काय, परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी आणि कोणकोणती कागदपत्र लागतात. सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि याच्यासाठी तुम्ही जर तयारी करू इच्छित असाल तर इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सरळ सेवेची बॅच अवेलेबल आहे, ज्यामध्ये मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्लिश आणि सामान्य ज्ञान हे विषय तुमचे कव्हर होणार आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्ह्यू आहे. कधीही किती वेळेस तुम्ही तुमच्या वेळेनुसार व्हिडिओ बघू शकता, बॅच बघू शकता, लेक्चर बघू शकता. टॉपिकनुसार, विषयानुसार 300+ टेस्ट यामध्ये दिलेले आहे. प्रत्येक विषयाचं प्रश्नाचं स्पष्टीकरण आहे आणि टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला स्कोअर कार्ड सुद्धा बघायला मिळणार आहे. सो बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. लिंकवर क्लिक करून आपण ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा. जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, पुढील व्हिडिओ माझी काय येणार आहे, फॉर्म कसा भरावा, विषयानुसार महत्त्वाचे घटक कोणते, बुकलिस्ट कोणती, अभ्यासाचं नियोजन कसं करावं, कागदपत्रे कोणती लागणार, कामाचं स्वरूप कसं असणार आणि कुठे कुठे तुमची बदली होऊ शकते आणि पेमेंट स्लिप पण कसं असतं हे पण मी तुम्हाला सांगतो. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. बघा, 10 ऑक्टोबर 2025ला जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यासाठी हे गेलेलं परिपत्रक आहे. कुणाकडनं जाहिरात आहे? महाराष्ट्र शासन सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं जाहिरात आहे आणि ही जे मेसेज किंवा परिपत्रक गेल्याचा विषय आहे सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक गट क भरतीबाबत स्थानिक वर्तमानपत्रामध्ये विनामूल्य प्रसिद्धी देण्याबाबतलं हे परिपत्रक आहे. तुम्हाला मी डायरेक्टली वेबसाईटला घेऊन जातो. त्यांच्या वेबसाईटला त्यांनी, बघा ही वेबसाईट त्यांची महासैनिक.महाराष्ट्र.gov.in ह्या वेबसाईटला गेल्यानंतर तुमच्यासमोर ही विंडो ओपन होते आणि सगळ्यात खाली गेल्यानंतर बघा इथे अनाउन्समेंट आहे, पत्र व लिपिक टंकलेखक पदभरतीचे विनामूल्य जाहिरात संदर्भात. ही ओपन करा, तुमच्यासमोर हे ओपन होते बघा. आणि हीच PDF मी तुम्हाला आता दाखवतोय बघा. हीच PDF तुम्हाला मी दाखवतोय, सो समजून घ्या. आता बघा, यामध्ये हे जे पत्रक आहे ते कुणाच्या नावाने आहे तर ते बघा कुणी पाठवलंय, लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले, निवृत्त उपसंचालक पुनर्वसन संचालकांकरिता यांनी हे लेटर पाठवलेलं आहे. आता यामध्ये त्यांनी काय काय सांगितलं थोडक्यात आपण समजून घेऊया. पहिला मुद्दा काय, जाहिरात फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तर फॉर्म भरायला सुरुवात तुमची चालू होणार आहे बघा 14 ऑक्टोबर 2025 पासून ते कधीपर्यंत बघा, सकाळी 11 वाजेपासून ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहे. दिवाळीपर्यंत, दिवाळीनंतर सुद्धा फॉर्म भरू शकणार आहात. दुसरा मुद्दा याच्यामध्ये आहे की ही जाहिरात तुम्हाला कुठे बघायला मिळेल तर ही वेबसाईट तिने दिलेली बघा. ह्या वेबसाईटवर तुम्ही जाहिरात बघू शकतात आणि टोटल हे लिपिक टंकलेखक पदासाठी 72 पदांची जाहिरात आहे. त्यामध्ये एकच पद जे आहे ते 40% किंवा 40%पेक्षा जास्त अशा अपंगत्वांसाठी एक पद सुद्धा राखीव असणार आहे. ओके, आता यामध्ये बघा कॅटेगरीनुसार जाहिरात कशी आहे. SC कॅटेगरीची जर तुम्ही माजी सैनिक असाल तर 10 जागा आहे. ST साठी तुम्हाला 6 जागा आहे. NT अ ला, NT अ किंवा NT विजय अ यांना 2 जागा आहे. NT ब ला 2 जागा, क ला 3, ड ला 2 जागा आहे. त्यानंतर SBC विशिष्ट मागास प्रवर्ग म्हणतो त्यांना 2 जागा आहे. OBC साठी टोटल बघा 14 जागा आहे. त्यानंतर SCBC साठी तुम्हाला 7 जागा आहे. EW साठी तुम्हाला 7 जागा आहे आणि ओपन साठी 17. अशा टोटल 72 जागा इथे दिलेल्या आहेत. यामध्ये एक पद हे अपंगत्वांसाठी असणार आहे, ज्यांचं अपंगत्व 40% किंवा 40%पेक्षा जास्त पाहिजे. पुढचा मुद्दा आहे की या पदासाठी पात्रता काय असेल. पात्रतेचे 5 निकष त्यांनी सांगितले. पहिलं, तुमचं फॉर्म भरण्याची जी लास्ट डेट आहे बघा 5 नोव्हेंबर आहे. ह्या डेटपर्यंत तुमचं वय हे 45 वर्षापेक्षा जास्त नसावं. दुसरा मुद्दा आहे की तुम्ही सशस्त्र दलामध्ये ज्यांनी 15 वर्षापासून जास्त किंवा ॲटलिस्ट 15 वर्षापर्यंत सर्व्हिस केलेली असावी. त्याच्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. तिसरा मुद्दा आहे तुमच्याकडे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असलेले इथे माजी सैनिक फॉर्म भरू शकता. 10वीचं सर्टिफिकेट तुमचं जर म्हणजे तुम्ही रेग्युलरमध्ये काढलं असेल किंवा तुम्ही सैन्यामध्ये असताना काढलं असेल तरी चालणार आहे. पाचवा मुद्दा आहे की मराठी टंकलेखनाचा वेग दर मिनिटाला 30 शब्द प्रति मिनिट पाहिजे. आता इथे जे आहे हे टंकलेखनाचं सर्टिफिकेट असेल तर चालेल, नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात.
कसं वरून सांगतोय, ॲडमध्ये त्यांनी दिलेले आहे, दाखवतो मी तुम्हाला. सो हे सर्टिफिकेट नसेल तुमच्याकडे तरी तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात. कसं पुढे मी दाखवतो बघा. आता तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतात, सगळे PDF फॉर्मॅटमध्ये बघा. पहिले लागतं तुम्हाला काय, तुमचा पासपोर्ट लागेल. दुसरं लागतं तुमचं साईन केलेलं व्हाईट पेजवरती ब्लॅक किंवा ब्ल्यू पेननी साईन करायची, ते लागणार आहे. त्याचा फोटोकॉपी. 10वीचं मार्कशीट लागणार आहे. 12वीचं मार्कशीट लागणार आहे. असेल तर पदवीचं असेल तर लागेल, अदरवाईज गरज नाही आहे तुम्हाला. डिप्लोमा असेल तुमच्याकडे सर्टिफिकेट ते असेल तर देऊ शकता. पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर देऊ शकता. हे सगळे ऑप्शन आहे. ॲटलिस्ट 10वी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा डोमेसाईल मात्र कंपल्सरी बघा. हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत. हे इथपर्यंत ठीक आहे, हे 2 ठीक आहे, 3, 4, 5 आणि 7 पर्यंत यापैकी एक म्हणजे 10वीचं कंपल्सरी लागेल. त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचे असणं गरजेचं आहे. अनुभव प्रमाणपत्र तुमचं, ज्याला आपण तुम्ही जो अनुभव आतापर्यंत घेतला असेल किंवा आता अनुभव नसेल तर इथे फॉर्म भरू शकतात तुम्ही. असेल तर भरा, नसेल तर गरज नाही. मी याला पण स्टार करून ठेवतो. त्यानंतर जातीचं प्रमाणपत्र मात्र लागेल तुम्हाला, आणि जर नसेल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट तर ओपनमधनं फॉर्म भरू शकतात. त्याचबरोबर तुम्हाला बघा, जात वैधता प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतंय तुम्हाला. नॉन क्रिमिनल लागते बघा, SCला, STला, त्यानंतर ओपनला आणि EWSला नॉन क्रिमिनलची गरज नाही, बाकी सगळ्यांना नॉन क्रिमिनल लागतं बघा. EWS सर्टिफिकेट लागेल, SCBC पण लागेल तुम्हाला. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सिंपल फॉर्मॅट असतो, फॉर्मॅट तुम्हाला देतो, तो फॉर्मॅट भरून घ्यायचा आणि ते अपलोड करायचं. सिंपल फॉर्मॅट आहे. तुम्ही गुगल जरी केलं काय, लहान कुटुंबाचं प्रमाणपत्राची PDF असते, ती प्रिंटआउट घ्या, त्यात माहिती भरा. 2 पेक्षा जास्त अपत्य तुम्हाला नसावं. पॅन कार्ड लागेल तुमचं इथे. त्यानंतर माजी सैनिक असल्याचा पुरावा, ओळखपत्र म्हणजे माजी सैनिकांचं ID प्रूफ लागेल तुम्हाला. आणि वयाचा पुराव्यासाठी 10वीचं मार्कशीट चालतं. 10वीच्या मार्कशीटवरती डेट असते ती, किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला मिलिटरी रिलीज मेडिकल बोर्ड, शासकीय जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेलं किमान 40% अपंगत्व. तुमच्याकडे जर अपंगत्वमधून फॉर्म भरायचं असेल तर हे सर्टिफिकेट लागेल तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला NOC लागेल बघा, संबंधित अभिलेख कार्यालयातून NOC फॉर्म. कन्सर्न कोणतं ऑफिस तुम्हाला म्हणूया आपण, त्याला म्हणूया रेकॉर्ड ऑफिस बघा. सेवावत सैनिक जाहिरातीच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत सेवानिवृत्त होण्याकरिता, तुम्ही जर आत्ता निवृत्त होणार एका वर्षात, त्या संदर्भातलं काही आता असतील ना, सेवेमध्ये असेल आणि 1 महिन्यानं ते निवृत्त होणार असेल तर अशा निवृत्त माजी सैनिकांना किंवा निवृत्त होणाऱ्या NOC घेणं गरजेचं आहे. आणि इतर संबंधित कागदपत्रे जे लागतील फॉर्म भरताना, उद्या मी त्याच्यावरती व्हिडिओ घेणार आहे. सो ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय म्हणजे माजी सैनिकांना की आम्हाला याच्याबद्दलची माहिती पुढे अजून द्या, मला कमेंटमध्ये नक्की टाका. आणि याला लाईक करून तुमच्या ग्रुपमध्ये शेअर पण करा की अशी जाहिरात आलेली आहे. सो नक्की शेअर करा, तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचवा. आता यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे तुम्हाला बघा, ओपनसाठी 1000 रुपये, ओपन सोडले तर सगळ्यांना 900 रुपये लागणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला इथे ही एक्झाम जी आहे, ह्या एक्झामबद्दल त्यांनी अजून माहिती काय दिली आहे की परीक्षा पद्धत कशी बघा. इथे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला संगणक सर्टिफिकेट म्हणजे आपण ज्याला MSCID म्हणतो त्याची गरज आहे का नाही, मात्र तुमची नियुक्ती झाल्यानंतर तुम्हाला 2 वर्षाच्या आत ते करायचं आहे कोर्स कम्प्युटरचा. ओके, आत्ता गरज आहे का नाही, नियुक्ती झाल्यानंतर 2 वर्ष. दुसरं काय, तुमचं हिंदी मराठी भाषाचं संदर्भातलं तुमच्याकडे जर अशी व्यक्ती आहे की ज्यांना हिंदी आणि मराठीचा उत्तीर्ण विषय नव्हता त्यांना, तर काही गरज नाही, तुम्हाला हे याच्यातून सूट मिळालेली आहे, गरज नाही. तिसरा मुद्दा काय बघा, तुम्हाला मी जो मुद्दा सांगितला तोच येते काय बघा, टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत प्राप्त करणे अनिवार्य आहे. सो इथे सुद्धा टंकलेखन बघा, सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की डॉक्युमेंट काय काय लागतात, त्यामध्ये टंकलेखन होतं बघा तुमचं. इथे बघा टंकलेखन होतं, मराठी टंकलेखन. हे जर आत्ता असेल तर वेल अँड गुड, नसेल तरी त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक जो GR आहे शासनाचा, तो GR काय सांगतो बघा, हा GR आहे शासन निर्णयाचा. टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण झाल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षात दिलं तरी चालणार आहे. सो लक्षात आलं, तुम्ही फॉर्म 100% भरू शकतात. आता परीक्षा पद्धत, निवड पद्धत कशी आहे, पहिला मुद्दा TCS तुमची एक्झाम घेणार आहे, बरोबर आहे. दुसरा मुद्दा कम्प्युटर बेस्ड तुमची एक्झाम आहे, ऑनलाईन एक्झाम असणार आहे, कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने एक्झाम आहे. त्यानंतर ही ऑब्जेक्टिव्ह आहे, MCQ टाईपची क्वेश्चन पेपर आहे. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला म्हणजे एकूण 100 प्रश्न असणार आहे, प्रत्येकाला 2 गुण असे 200 मार्कांची एक्झाम आहे. पण 200 मार्कांसाठी जे 100 प्रश्न ते कसे असणार आहे, मराठीचे, इंग्लिशचे, सामान्य ज्ञानचे
आणि बौद्धिक चाचणीचे म्हणजे 4 विषयाचे प्रत्येकी काय 50 गुणे म्हणजे 25 प्रश्न तुम्हाला विचारले जातील, बरोबर आहे. त्यानंतर त्याने सांगितलं की तुम्हाला इथे एक्झाममध्ये कमीत कमी 85% मार्क पाडावे लागतील तर तुमचा विचार हा मेरिटसाठी केला जाईल. म्हणजे त्याचा अर्थ सिंपल, TCS एक्झाम घेणार आहे, परीक्षा MCQ बेस आहे, ऑनलाईन एक्झाम होणार आहे, बरोबर आहे. TCS ऑनलाईन घेणार आहे, एकूण प्रश्न 100, प्रत्येकी 2 मार्काला 200 मार्कांची एक्झाम आहे. प्रत्येक विषयाचा विचार केला प्रत्येकी 50 गुण आहे. मराठीला 50 गुण म्हणजे काय 25 प्रश्न प्रत्येकी 2 मार्कासाठी, असं सगळ्यांनाच हे विचारलं जाणार आहे. आणि तुमचं मिनिमम रिक्वायरमेंट आहे तुम्हाला 45% म्हणजे 90 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे तर तुमचा विचार इथे मेरिटसाठी केला जाणार आहे. सो ही डिटेल माहिती मी तुम्हाला दिली आहे. उद्यापासून फॉर्म सुटणार आहे, त्याचा पण व्हिडिओ मी बनवतो. पण मला कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ आवश्यक आहे का. तुम्ही जर माजी सैनिक नसाल आणि तुमच्या रिलेटिव्हमध्ये तुमच्या मित्रामध्ये कोणी माजी सैनिक असेल तर त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. तुमच्या रिलेटिव्हच्या ग्रुपमध्ये तुम्ही नक्की शेअर करा की जिथे माजी सैनिक असतील, जेणेकरून त्यांना सुद्धा फायदा होईल. सो नक्कीच ही चांगली संधी, कारण ही जाहिरात कुणासाठी माहिती आहे का, तुमचं माजी सैनिकांचंच म्हणजे सैनिक कल्याण भवन आहे त्यांच्याकडून ही जाहिरात आहे, लिपिक टंकलेखक जाहिरात आहे, खूप चांगला जॉब आहे, ऑफिशियल जॉब असणार आहे. नक्की फायदा करा. आणि यासाठी तुम्हाला वाटत असेल की मला सर मार्गदर्शनची बॅच पाहिजे तर तुम्हाला ह्या विषयांचे बॅच अवेलेबल आहे. सरळ सेवा भरती बॅच बघा, हे सगळे विषय त्यामध्ये कव्हर होतात. सो नक्की फायदा करून घ्या. त्यासाठी काय करा तुम्ही, इग्नाइट अकॅडमीचं ॲप, हे ॲप आहे प्ले स्टोअरवर डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर ती बॅच परचेस करा. जर काही शंका असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की कॉल करू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.